शरद पवार साहेब धन्यवाद, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवला। तसंही सत्तेत नसले की तुम्हाला शेतकरी आठवतात आणि सत्तेत असले की क्रिकेट आठवतो। सत्तेत होता तेव्हा मावळमध्ये गोळीबार केला, सत्तेत होता तेव्हा 50,000 रुपये तुम्ही काटोलमध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ। सत्तेत आले की विसरता। तुम्ही मराठवाड्याचं ग्रीड थांबवलं होतं सत्तेत असताना, जे देवेंद्रजीनं सुरू केलं होतं। देवेंद्रजी सत्तेत आले तर शेतकऱ्यांसाठी ती पोखराची योजना सुरू केली, कृषी संजीवनी योजना। शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सुरू केलं। शेतकऱ्यांच्यासाठी तुरीची खरेदी असो, सोयाबीनची खरेदी असो, सातत्यानं करतात। देवेंद्रजींनी जलयुक्त शिवार सुरू केलं, पण तुमच्या काळामध्ये 55,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। त्याच्यासाठी उपाययोजना नाही केली तुम्ही, आणि त्याच्यामुळे पुतना मावशीचं प्रेम किंवा मगरीच्या डोळ्यातले अश्रू काय म्हणावं तुमच्या कळवळ्याला। आणि म्हणून कृपा करा की शेतकऱ्यांच्या नावावर, शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकारण तर करू नका, आणि देवेंद्रजींनी जे जे शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलंय त्यामध्ये अडथळा बनू नका, एवढंच सांगणं आहे माझं तुम्हाला। नमस्कार माननीय पवार साहेब, शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवल्याबद्दल आपले आभार। पण त्याच वेळेला आपण कृषी मंत्री असताना काय केलं आणि राज्यात 55,000हून अधिक शेतकरी आत्महत्या का झाल्या हेही सांगितलं असतं तर बरं झालं असतं। आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना तुमच्या महाविकास आघाडीने स्थगित केली साहेब। तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का? मराठवाडा वॉटर ग्रीड स्थगित केली त्यावेळेला तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का? अहो, बांधावर 50,000चं आश्वासन दिलं आणि ते उद्धव ठाकरे यांनी पूर्ण नाही केलं साहेब, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का हो? आमच्या देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवलंय आणि घडवतायत। समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी होता, तुम्ही त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतला। तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण केलं, पण राजकारण हा सेवेचा सुद्धा भाग आहे ना पवार साहेब? असू द्या, पण आपल्या राजकारणासाठी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, एवढीच नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।